काय चाललंय माझ्या आयुष्यात काहीच कळना झालंय मला. आणखी बडीनं डोकं फिरवून ठेवलंय माझं. साधं काळजीपोटी उचलून तुम्हाला खोलीत नेले तर तुम्ही जबरदस्ती केली म्हणल्या. माझं प्रेम माझी काळजी काय दिसतच नाही तुम्हाला. त्याला काय अर्थ आहे? एवढंच होतं तर लग्न कशाला केलं म्हणतो मी. थंडर याचं काय? हे बघ थंडर, आधीच सांगतो तुला, डोकं फिरवू नको माझं. जे काय ते कामाचं मुद्द्याचं बोल. तेच सांगाल त्याच्यात आता गुरुच्या धुतेला हात गावला. नाऱ्या पळून गेलता, परत सापडला साला. तुम्ही केव्हा येणार सांगा, मग त्याला हानकी बडी वहिनीच्या समोर टाकू आणि मग वकाला सांगू फडाफडा. आणि नाही वकला तर त्याच्या जिभेला अडकत लावला तुम्ही समजा. हे बघ हे थंडर, जवाचा गहू तवाच्या पोळ्या. तू आता फक्त एक काम कर, त्याला सोडू नकोस, कळलं? आणि तो तुझ्या हाताला लागला हे कोणाला कळता कामा नये. तुझ्या रूम मध्ये आहे की नाही त्याच्यात, त्या रूमला पण कळणार नाही की तो रूम मध्ये. तुम्ही काळजीच करू नका. आता काळजी मी नाही, बाकीच्यांनी करायची. आल्यावर रीतसर हिशोब करूच. तोवर काय करायचं माहिती आहे तुला? कळलं. माईसाहेब, ते आपले पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत, भेटायचंय त्यांना. पाठवू आतमध्ये? मी काय आज सारखं कोणी येईल जाईल त्याला भेटत राहायचंय का? याला भेट त्याला भेट, उद्या या म्हणावं. वय हे वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट मोडलं तर सगळा डाव कोसळेल. जर ही वैदई प्रेग्नंट राहिली तर नाही, असं झालं नाही पाहिजे. काय झालं? कुठे? कसला आवाज आहे? काय झालं? ते तिकडे गवत कापायचं काम करत होता, तिकडे त्याला साप चावला. ते बघा, कुठे चालू साप? काळ निळा झालंय सगळं. मॅनेजर, ॲम्ब्युलन्सला फोन लावा पटकन. कसला होता रे? म्हणजे काळा होता की हिरवा होता? कुठल्या कलरचा होता ते काय माहित नाही हो. तिकडे पडलेला होता म्हणून उचलून आणलं इकडं. काळ निळा पडले. काय सुरी कटर का आहे काय? काहीतरी बांधायला लागेल. शोधा पटकन, काहीतरी बांधायचं. हो मॅनेजर, टाय द्या तुमचा पटकन, टाय द्या पटकन, टाय द्या पटकन. द्या ना, काय बघताय? काय झालं? ॲम्ब्युलन्सचं काय झालं मॅनेजर? लागतच नाहीये फोन. असं जास्त वेळ ठेवून नाही चालणार. डोळं पांढरं करायला लागलेत ती. घेऊन जावं लागेल त्यांना. चला उठा उठा, बाजूला बाजूला. उठवा त्यांना, उठवा. चला सोडा सोडा सोडा.
मी स्वतःच्या मर्जीने पळून गेले होते. माझं तेज प्रतापवर खूप प्रेम आहे आणि तेज प्रतापचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. वैदेही तेज प्रताप मागतेदार रमावतीची सून झाली असं मी जाहीर करतो. गाडी सावकाश चालवा. अगं एवढी देखणी बायको बाजूला बसलेली असताना बाबूची गाडी थोडीच जमिनीवर चालणार आहे. परमेश्वर कृपेनं जर एखादं पोरवा झालं वर्षभरात तर पेढे घेऊन येईल बरं का. जालिंदर, काय झालं माई? गाडी काढ. कुठे जायचंय माई? गाडी काढ. एक्सक्यूज मी मॅडम, काही हवंय का तुम्हाला? हां, म्हणजे गाडी अरेंज होऊ शकेल का? तुम्हाला ठाऊक नाही का? सॉरी, तुम्हाला माहिती नसेल, पण ते मगाशी वेटरला घेऊन हॉस्पिटलला गेले. म्हणजे ॲक्च्युली आमच्यामुळे जावं लागलं त्यांना. त्याचं काय झालं, खाली बागकाम करताना आमच्या वेटरला साप चावला आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा गोंधळ उडाला. काय करावं काय नाही कोणाला काही सुचतच नव्हतं. ॲम्ब्युलन्स यायला सुद्धा वेळ होता. तेवढ्यात तुमचे मिस्टर तिथे आले. त्यांनी घाईघाईत माझ्या गळ्यातला टाय काढला आणि त्या वेटरच्या पायाला घट्ट आवळला आणि त्याला फर्स्ट एड दिला. त्यांच्यामुळे आमच्या वेटरचे प्राण वाचले. हो, खरंच तुमचे मिस्टर म्हणजे देव माणूस आहे. हो मॅडम, तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी इथेच आहे. हां, येतो. त्याच्या वेटरला घेऊन हॉस्पिटलला गेलाय. ह्या मवालीला मदतीचा पुळका कसं काय आला? माणुसकी आहे का याच्यात? माई कुठे गेली ह्या टायमाला एवढी घाई गडबडीची? मामा, तुम्ही नाही गेला माईन बरोबर? नाही, त्यांचं पर्सनल काम होतं जरा. पर्सनल? असं कोणतं पर्सनल काम आहे का माईला एवढं घाई गडबडीने एकटीलाच जायला लागलं? कसं आहे ना ताई साहेब, प्रत्येक काम मलाच सांगितलं पाहिजे असं नसतं ना. मामा, पोटात एक ओठात एक हे असलं राजकारण का नाही येड्या लोकांबरोबर करायचं, माझ्या बरोबर नाही. जी अख्ख्या जगाला पूर्ण उरती का नाही तिची फर्स्ट डॉटर आहे मी, विसरू नका. कुठे गेली माई? रिसॉर्टवर गेली. रिसॉर्टवर? म्हणजे तेजाबाई इकडं असं काय आभाळ कोसळलंय तिकडं का माईने एकटीने जेवढं गडबडीने जायला लागलं? अहो असेल काहीतरी त्यांचं काम. कामाशिवाय माणूस बाहेर जातोय.
आहे का नाही जालंधर मामा? हा आमच्या मालकीन बाय म्हणजे झालं. माईच्या प्रश्नांची उत्तर पत्रिका माझ्या समोर असताना तुम्ही कशा तुमच्या डोक्याला ताण देताय? चुकलंच माझ. का गेली माई? आता तुम्ही त्यांच्या फर्स्ट डॉटर आहात की नाही, मग तुम्हीच विचारा माईंना आल्यावर. हा मी निघतो, मला आहे ना लई काम आहेत आणि वेळच पुरत नाही बघा. येऊ. लईच हुशार आहे मामा. ज्या अर्थी मामा काही सांगत नाही, माई एकटीच एवढ्या घाई गडबडीने गेली म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. हा ते पाण्यावर आठवलं, मला ताण लागली. मी आज जातो पाणी प्यायला. खुर्ची घ्या, खुर्ची. अरे खुर्ची घ्या. कसं झालंय? काय झालं? ओ ताई, अहो रडू नका तुम्ही. आता मलमपट्टी केली त्यांना, होतील बरे ते. आणि तुम्ही पायावर जास्त भार देऊ नका. हा बरं वाटतंय ना आता? साहेब तुमच्यामुळे जीव वाचला हो माझा. खूप उपकार झाले हो साहेब तुमचे माझ्यावर. मी हे उपकार म्हणून केलं नाहीये, माणुसकी म्हणून केले. कसं आहे दादा, एक वेळ पैसा श्रीमंती नसले तरी चालेल, पण माणुसकी पाहिजे माणसात. परत तसं बोलू नका. ताई हे घ्या, हे औषध घ्या. हा साहेब हा तुमचा शर्ट. आणि मॅनेजर साहेब हा तुमचा टाय. पहिल्यांदाच कामाला आला. या चला. साहेब तुमच्यासारखा माणूस जगात सापडणार नाही. खूप मोठ्या मनाचे आहात सर तुम्ही. देव माणूस आहात तुम्ही, देव माणूस. हा माणसानं माणसाचं काम केलं की त्याला देव करून टाका. आणि मी जे केलंय ते तुम्ही सगळं करू शकला असता. आणि सगळ्यात महत्वाचं, परत जर अशी वेळ आली नाही, म्हणजे अशी वेळ येऊ नये पण चुकून जर आलीच तर त्याची तयारी ठेवा. एखादी गाडी ठेवा बाहेर. आणि मी जे मगाशी प्रथम उपचार केले ते शिकून घ्या तुम्ही सगळ्यांनी. मोबाईल आहेत ना तुमच्याकडं, हल्ली त्याच्यावर पण येतं ते सगळं. शिकून घ्या. नक्कीच नक्कीच सर. आणि खरंच थँक्स, तुम्ही अगदी वेळेवर धावून आलात सर. तुमच्यामुळे आमच्या माणसाचा जीव वाचला. नाहीतर आजकाल कोण कोणासाठी एवढं करतं? मॅनेजर साहेब, आपण माणुसकी जपली की माणसं आपल्याला जपतात. माईंची शिकवण आहे. एक वेळ माणसाच्या सुखात सहभागी झाले नाही तर चालेल, पण संकटाच्या वेळी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. काय करताय तुम्ही? उठा बरं, उठा. उठा ताई, उठा. साहेब तुम्ही फक्त त्यांचं नाही, 2 जीवांच्या बापाला वाचवलंय, माझ्या कुंकवाला वाचवलंय साहेब. तुमचे आभार कसं मानू तेच कळत नाही. देवासारखे धावून आलात तुम्ही. देवच आहे तुम्ही. अहो काय करताय? मी उठा म्हणलं ना, असं उठा तुम्ही, उठा. हे असलं काही करू नका. अहो काही नाही झालंय त्यांना. आता मलमपट्टी केली ना, होतील बरं ते. आणि त्यांना वेळेवर औषधं द्या. काय आणि तुम्ही सुट्टी देणार आहेत मॅनेजर साहेब? कुठं बाहेर फिरायला जाऊ नका. त्यांना बाहेर कुठं फिरायला जाऊ देऊ नका. आराम करायला सांगा त्यांना. चला चला जाऊ आता. चला घेऊन जाऊ त्यांना. हे औषधं घ्या आणि वेळेत घ्या औषधं. हा सावकाश.
अरे वा काय मस्त गादी मोमो हा आपल्या घरी बी घेऊ चूप काढतो मोमो गादीवर काय आल्यापासून नुसतं लोळायचं चाललंय उठा बायकोच्या माहेरी विसरला का काय हा मग माहेरी म्हणून काय किचन मध्ये जाऊन भाजी निवडत बसू का त्यासाठी आमच्या घरात माणसं आहेत तुमच्याकडे जर एक महत्वाचं काम आहे तेवढं करा उठा मी दिवसभर तुमचंच काम करत असतोय मी फक्त 20% माझ्या डिपार्टमेंटचं काम करतोय बाकी 80% तुमच्याच डिपार्टमेंटचं काम करतो सांगा काय काम आहे माई असं अचानक तेजाला भेटायला का बरं गेली असेल याचा शोध काढायचा आहे अहो राजकारणी बाई ती असेल त्यांचं काहीतरी काम काय कसला विचार करताय नाही 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 नक्कीच काहीतरी झोल असणार आहे नाहीतर माईने ही गावातली असली फडतूस पोरगी का बरं तेजाच्या गळ्यात मारली असेल हो फडतूस काय म्हणताय केवढी धाडशी आणि बाणेदार पोरगी आहे ती धाडशी बाणेदार परत जर कौतुक केलं का नाही मग सांगते तुम्हाला त्यांचं घरानं आपल्या तोला मोलाचं पण नाही हो जगाच्या बातम्या काढायला जमते तुम्हाला माझ्यासाठी एवढी माहिती नाही काढू शकत का पॉइंट आहे माहिती काढलीच पाहिजे हा पण आता झोपतो आता तुम्हाला आता उठा आताच्या आता जावं लगेच पण आता कुठं बोलला तुम्ही आता तुम्हाला सांगते जातो 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 मालकीन बाई वैदेही धनाजी जगताप नक्कीच काहीतरी मोठा घोळ आहे शोधायलाच लागते तेजप्रताप ही पाठीला जखम कशी झाली काय विचारते मी काय आहे पाठीला जखम कशी झाली काय नाही काही नाही म्हणजे सरळ सरळ दिसतंय खूप लागलंय अहो ते मगाशी एका वेटरला साप चावला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो उचलून तेव्हाच पत्रा लागला अरे हॉस्पिटलमध्येच होतास ना मग तिकडेच काहीतरी औषध लावायला हवं होतंस टीटीचं इंजेक्शन घ्यायला हवं होतंस आता ती जखम जर चिघळली तर किती महागात पडेल हा तुम्ही लक्ष नका देऊ मला माहिती आहे मला काय करायचंय ते मी इंजेक्शन घेईन नाही तर ऑपरेशन करेन तुम्हाला काय करायचंय आपला काही संबंध नाहीये ना मग तुम्हाला कसली एवढी काळजी जाओ तुम्ही मी बघेन माझं जा चुकलं माझं बोंबलू नकोस नाही तर नरड्यात शेंदूर होते शेंदूर तंडर माफ कर मला अरे छोटा भाऊ म्हणून चूक पोटात घाल आणि मला जाऊ दे छोटा भाऊ अरे तेजादानं तुला गुरुला सख्या भावासारखं प्रेम केलं आणि तुम्ही पक्का वैरी निघाला असा नार्या नार्या हा कुठे सापडला याला मूर्ख लेखाचा हा नार्या जर काही बोलला ना तर माझा डावच पलटवून लावेल देवा अशी गद्दारी केली तुम्ही माहितीये ना तेजादाच्या राज्यात गद्दारीला थारा नाही त्याच्या आधी या उंबऱ्यावर तुला थांबा घ्यावा लागल हा तेजा येऊन माझा डाव उधळायच्या आधी मला काहीतरी करावं लागल हा तेजा काही नाऱ्याला सोडायचा नाही कळलं काय आता फक्त तू आहेस आणि मी आहे तेजाला येतील आणि तुझा समाचार घेतील थंडर माफ कर मला हात जोडतो पाया पडतो
तुझ्या पाया पडतो. अरे बापरे, एवढं लागलंय. म्हटलं थोडंसंच खर्चटलंय, तरीच म्हणलं एवढं का दुखतंय. ऐक, तुम्ही इथं आत कसे आलात? हा, कोणाला विचारून आत आलात तुम्ही? जाऊ बाहेर, जावा. तुम्हाला काय पद्धत आहे का नाही? जाऊ म्हणलं ना बाहेर, जाऊ बाहेर जाऊ तुम्ही. ए बस झाली आहे नौटंकी. मला एटिकेट शिकवतोयस. काल रात्री काय वागलास ते आठवतंय तरी का? मला काय हाऊस नाहीये तुला बघायची. हे मेडिकल किट मिळालं होतं रिसेप्शनवर, ते द्यायला आले होते फक्त. हा, नकोय तुमच्या प्रेमाचा पुळका, नकोय मला. घेऊन जावा ते. प्रेमाचा काय संबंध? हे मी माणुसकीसाठी केलं. खाली मोठे मोठे डायलॉग मारत होतास ना. काय आपण माणुसकी जपली की माणसं आपल्याला जपतात, त्यानॉल तेच करत होते. लपून ऐकत होता वय तुम्ही सगळं? कानावर पडलं. हे ठेवलं इकडे. आता औषधं वगैरे सगळं आहे. वाटलं तर लाव, नाही वाटलं तर नको लावूस. मला नाही फरक पडत. मला शिकवते माणुसकी. ते बघा तुम्ही हे नेहमी अशा ठिकाणी का लागते? जस्ट मॅरिड म्हणा. माझ्या लग्नाची बायको असून काय मदत करू शकत नाही. लग्न झाले काय उपयोग आहे? तुझा माझा काही संबंध नाही म्हणली मला. कसं बोलवणार यांना? औषध दे.
तुम्ही इथं का आलात? तुम्हाला सांगितलं ना एकदा, बाहेर जावा तुम्ही. बघतो माझं मी, जा तुम्ही. मी म्हणाले औषध दे, मी लावून देते. मला एकदा सांगितलेलं कळत ना काय? हा, आणि नाही लावणार मी औषध. काय होत नाही, मरत नाही मी औषध न लावल्याने. आणि घेऊन जावा तुमचं औषधी, नकोय मला, जावा तुम्ही. तुम्ही ऐकणारच नाही काय? हा, काय करताय तुम्ही? भूक लागली असेल ना, छान औषधात कापूस बुडवून देते, खाणार? तुम्ही ना आता देते ना आता औषध लावून, मग लावून घ्यावं ना मुकाट्यानं. पाठ कर. काय म्हणला? मागे फिर. खाली बस. मी काय ऐकू तुमचं? तुम्ही ऐकताय माझं? मी माझ्या मर्जीने बसन. झोंबेल सुरुवातीला, नंतर होईल. थोडी कळ काढ. हा, झालं झालं झालं. बस लहान पोरांसारखं काय ओरडतो रे? तुम्हाला लागलं असतं तर कळलं असतं तुम्हाला पण. हा, झालं. कर मारता का आगोगता येईल. झालं? नाही, बाकी अजून. झालं का तुमचं? हो. औषध लावलं तर का घाम फोडला? माझ्यासाठी तूच आता गावलेला थारा ग. काय नाऱ्याला धरलं? हळू बोला, तेच सांगितलं ना. माझा एवढा मेहनतीनं विणलेला खेळ पाण्याचा नार. अगं त्या नाऱ्याने जर तोंड उघडलं ना तर समजा गेम उलटा होणार. समजा हातातनं निसटून जाईल. वैदेहीला कधी सत्य कळता कामा नये. तिच्या मनातला तिच्याबद्दलचा राग नाहीसा होईल. तरी मी म्हटलं होतं त्या लंगड्या घोड्यावर पैसे लावू नको म्हणून, पण तुझं आपलं चाललं. पुष्पाची खेळी, माईचे हाल, माझी येळ, असं बोंबलत होतीस ना. आता आता समजा समजा हातातून निसटलंय.
तुम्ही जरा गप बसा. असं काहीही होणार नाहीये. वैदेहीच्या मनातली आग अशी जळत राहायला हवी. तिला सत्य कधीही कळता कामा नये. आणि त्यासाठी मला त्या नाऱ्याचा कायमचा बंदोबस्त करावा लागल. तेज प्रताप, माई तुम्ही आता हित काय काय झालं? आम्हाला यावंच लागलं. काय प्रॉब्लेम झालाय काय? ते आमच्या शत्रूंचा बेत होता तुमच्यावर हल्ला करण्याचा. आम्हाला आमच्या विश्वासू लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही इथं आलो. तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर चला. कुणी केला हल्ला? हे बघा, तुम्ही आता आम्हाला विचार. तेज प्रताप, तुम्हाला लागलंय? खरंच कोणी हल्ला केला काय तुमच्यावर? कोणी केली एवढी हिंमत? नाही नाही, तसं काय नाही झालंय. ते मगाशी थोडंसं खरचटलं मला, तेच जरा. पण तुम्ही काळजी करू नका. यांनी माझी पूर्ण काळजी घेतली. लगेच तत्परता दाखवून हे फर्स्ट एड बॉक्स पण घेऊन आले ते खाली जाऊन, आणि लगेच मलमपट्टी पण करून टाकली. इंजेक्शन घ्यायला सांगितलंय त्यांनी, ते पण घेणार आहे मी आता. पण माई, कोण शत्रू? म्हणजे तुम्ही काय म्हणत होता आता? आम्ही तुमच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. पटकन सामान घ्या आणि आमच्या बरोबर चला. चला माई. आता लगेच असं अचानक कसं? अहो माई, आता कुठं यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटत होतं, आणि आता लगेच. म्हणजे माई, असं आता लगेच जाणं गरजेचं आहे काय? मला असं वाटतंय माईसाहेब बोलतायत ते बरोबरच आहे. इथे राहणं सेफ नाहीच आहे. आपण ताबडतोब निघूया इथून. झालं आता ह्या पण रुसल्या. काय करू मी आता? एकीकडं माई आणि एकीकडे या. अवघड आहे.